नात्याची पुनर्सुरुवात. स्नेहाची मैत्रीण निशाचं लग्न मुंबईला होतं. स्नेहा पुण्यात राहायची. ती लग्नासाठी मुंबईला आली होती. तेव्हा लग्न समारंभामध्ये तिची अजयसोबत ओळख झाली. अजय हा नवऱ्या मुलाचा मित्र होता. दोघेही छान एकमेकांसोबत बोलत होते. त्यांची मैत्री झाली. स्नेहाला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं होतं. तिला बसस्टँडवरती सोडण्यासाठी अजय गेला होता. अजयने तिला नंबर दिला होता. घरी पोचली की मला कळव असे सांगितले होते. त्यांचे रोजचे मेसेज, कॉलवरती गप्पा, त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांचं लग्न झालं. लग्नाला 2 वर्ष झाली होती. दोघांचा संसार अगदी छान चालला होता. कोणाची तरी नजर लागावी तसंच काहीतरी झाले होते. दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. मग दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही झाली आणि वकील हसून म्हणाले, "घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला. कोर्टाने तुम्हाला 25 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली आणि दर महिन्याला 10,000 रुपये खर्चासाठी मिळत राहतील. आता खुश ना?" ती हलकेसे स्मित करून म्हणाली, "हो, खुश आहे. आता मला कोणाकडून काही नकोय." वकील कागद गोळा करू लागला आणि स्नेहा आई-वडिलांसोबत बाहेर पडली. कोर्टाच्या बाहेर एका बाकावर तिचा नवरा अजय सगळं शांतपणे बसून पाहत होता. स्नेहाने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. स्नेहा जाऊन गाडीत बसली. गाडीचं दार बंद झालं आणि त्यांचं नातंही तिथेच संपलं. ती आई-वडिलांसोबत माहेरी आली. सगळे तिच्याशी फार प्रेमाने वागत होते. तिला माहेरी स्वातंत्र्य मिळालं असं वाटत होतं. शांतपणा वाटत होता. तिला 1 महिना तिथे राहून झाला आणि घरच्यांचा सूर थोडा बदलू लागला. भाऊ कधी रागाने बोलायचा, वहिनी टोमणे मारायची. "मोठी झालीस, थोडी जबाबदारी घ्यायला शिक." भाचेही म्हणू लागले, "आत्या किती दिवस राहणार इथे?" घरातले वातावरण बदलू लागले. जिथं आधी प्रेम होतं तिथं आता भार वाटू लागला. स्नेहा शांत राहत होती. ती कोणालाच काही उलटून बोलत नव्हती, पण तिच्या मनात दुःख वाढत होतं. तिला माहेरी येऊन 3 महिने झाले. आता तिच्या प्रत्येक गोष्टीवर घरचे नजरा ठेवायला लागले. बाहेर पडली की शेजाऱ्यांची खुसफुस, "तिचा घटस्फोट झाला आहे, आता माहेरीच राहणार." स्नेहा आतून फार तुटत होती. तेव्हा तिला पहिल्यांदा जाणवलं, माहेर हे तिचं माहेर राहिलं नव्हतं. माहेरी ती ना त्या घरची ना पाहुणी होती. फक्त एक ओझं झाली होती. कचऱ्यात फेकलेल्या एका टाकाऊ वस्तूसारखी त्या घरात तिची किंमत झाली होती. पश्चातापाची जाणीव तिला सारखी होत होती. एक रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली. पैसे मिळाले, स्वातंत्र्य मिळालं, पण इज्जत, आपुलकी आणि घर? ती स्वतःशीच कुजबुजली. चूक केली. फैसला घेताना मी फक्त दुःख आणि राग पाहिला, पण परिणाम पाहिलेच नाही. तिला कळलं, तुटलेल्या नात्यांवर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज असते. पण समाज तिला जज करतो आणि माहेर त्या बाईचा एकमेव आधार असतो. हे माहेर आहे, पण आधार, सहानुभूती, अधिकार काहीच नाही. माझ्या रक्ताच्या माणसांना मी नकोशी झाली. माझं घर मी माझ्या अहंकाराने सोडून आले. डोळ्यात पाणी आलं. तिला तिच्या निर्णयाची किंमत आता समजत होती. 4 महिने पूर्ण झाले. स्नेहाला रोज एकच प्रश्न सतावू लागला, मी काय गमावलं? फक्त राग आणि टोमण्यामध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला की ती आकाशाकडे बघत बसायची. अजयच्या आठवणी मागून धावत यायच्या. त्याच्या सवयी, छोटी भांडणं आणि सर्वात जास्त त्यांचं साथ देणं. एका रात्री मन पूर्ण तुटलं. तिनं फोन उचलला, नंबर डायल केला, कॉल लागला. "हॅलो अजय,
स्नेहा थरथरत्या आवाजात बोलत होती. अजय, आपण आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का? मला तुझी फार आठवण येते. मला तुझ्यासोबत राहायचंय. दोन्ही बाजूला काही क्षण शांतता. अजय हळूच म्हणाला, मीही तुझ्या विना राहू शकत नाही. आपली चूक दोघांची होती. सुधारायला दोघांनीच सोबत चालायचं. तू हो म्हणालीस तर मी आत्ता निघतो. स्नेहाच्या गालावरून आसू वाहू लागली. हो, मी तयार आहे. रात्रीचे 12 वाजले होते. अजय कार घेऊन निघाला. थंडी सुनसान रस्ता. तिला परत घरी आणायचं आहे. सलग 6 तास ड्राईव्ह केला. ना थांबला ना दमला. सकाळी 6 वाजता तो स्नेहाच्या माहेरच्या दारात उभा होता. स्नेहा बाहेर आली. घाबरलेली, लाजलेली, पण दिलासा मिळालेला चेहरा. आई वडिलांनी दार उघडलं. अजयने नम्रपणे प्रणाम केलं. स्नेहाने बॅग रात्रीच भरून ठेवली होती. तिने बॅग उचलली आणि कारमध्ये जाऊन बसली. ना बोलणं ना वाद. दोघांना कळलं हे निर्णय मनातून घेतलेले आहे. कार सुरू झाली आणि स्नेहा परत तिच्या घराकडे, खऱ्या घराकडे निघाली. मित्रांनो, नाती मोडत नाहीत. फक्त कधीकधी त्यावरील धूळ हळूवार साफ करायची असते. योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्या इतका योग्य असतो का? अजय आणि नेहा यांचा घटस्फोट जरी झाला असला तरी आठवणी आणि एकमेकांबद्दलची स्नेहाची ओढ काहीच कमी झाली नव्हती. 6 महिन्यांच्या अंतरानंतर जीवनाने त्यांना पुन्हा एकत्र आणले. जुन्या चुका मागे टाकत त्यांनी नवीन विश्वास आणि प्रेमाने आपले नाते पुन्हा सुरुवातीपासून बांधण्याचे ठरवले. हा लेख माझ्या वाचनात आला, तो मी मांडायचा प्रयत्न केला. मित्रांनो, हा लेख तुमच्या मनाला कसा भावला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.